अलिबागला विनंती असेल आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अलिबाग आरोग्य विभाग आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे आणि थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ घ्यायचा नाही. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. हॅलो, चला दोन्ही संघाला विनंती असेल एक एक प्रतिनिधी पाठवून द्यायचं आहे. थोडंसं तुम्हीच सहकार्य करायचं आहे. पेनचं प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. विनंती असेल अलिबाग महावितरण या संघाचा 12वा प्रतिनिधी नक्कीच पॅन्डलकडे पाठवायचा आहे. अंपायर सामना त्वरित चालू करायचा आहे. बॉल पाहिजे. ए बॉल द्या रे. आरोग्य विभाग आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आमचे करंदेकर साहेब यांच्याकडून हे सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. चला बॉलर नेम सांगायचंय. प्रशांत बॉलिंग बरोबर झालंय. प्रशांत आलाय. पाहूया 3 षटकांचा सामना सलामीसाठी आलाय. स्ट्राईकला असेल संकेत, नॉन स्ट्राईकला असेल साईनाथ. पहिला चेंडू चाललाय ऑन साइडला. एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 या धावेने संघाचं खातं ओपन झालंय. पेन महावितरण या संघाचं खातं ओपन झालंय 2 या धावसंख्येने. पाहूयात संकेत याचा प्रशांत याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पाहूया चेंडू कार्पेट लेवलच्या साहाय्याने तेच तारार क्षेत्ररक्षण झालंय एकाच धावेसाठी. यावेळेस मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या बिनबाद 3. आणि शॉट चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. ताकदवान फलंदाज सायना. की टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. अलिबाग आणि पेन दोन्ही मतदार संघ आहेत. जिथे जिथे जातात काय काय समजत नाही. नशिबाचा काय खेळ आहे. दोन्ही संघ आमने सामने येतात. पाहूया काटेकी टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. चषक 2024. पुढील चेंडू म्हणजे जर षटका दिला 4था चेंडू. पाहूयात प्रशांत. आणि हा चेंडू मात्र स्लोअर वन पद्धतीचा. पाहूयात पंचांकडे एकदा जोरदार अपील, परंतु पंच आपल्या निर्णयावर कायम. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या धावपलकावर 9 धावा. षटका दिला. अजून 2 चेंडू बाकी.
या पुढचा होणारा सामना श्रीवर्धन वर्सेस पोलीस 11. आले आले. आणि हा चेंडू होतोय स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मास्टर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 13. थोडस मागडे षटक ठरतोय. श्रीवर्धन वर्सेस पोलीस 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टच का बॉक्स मध्ये यायचं आपण. शेवटच्या चेंडूवर मात्र एकच धाव खर्च केलाय. धावसंख्या धावफलकावर 14. पेन महावितरण या संघाची. चला बॉलर नेम सांगायचंय. प्रारंभ. अवयात वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार. यावर मात्र सलामीसाठी असलेला साईनाथ. चला पंच थोडा सामना स्पीडअप मध्ये घ्यायचा आहे. साईनाथ यांनी अतिशय सुरेख सुरुवात केलेली आपल्या संघासाठी. एक चौकार आणि एक षटकार सुद्धा मारलेला आहे. या षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते. पोलीस 11 चे कर्णधार सर कुठे असतील तर त्यांनी कृपया यायचं आहे त्वरित. प्रारंभ यांचा पहिला चेंडू. या मॅचचा टॉच आदरणीय गंगावणी सर यांच्या शुभ हस्ते होणार आहे, तरी त्यांनी इकडे यायचं आहे. पुढील होणारा सामन्याचा टॉच विन करण्यासाठी मी गंगावणी सरांना आमंत्रित करेल. खोलवर पद्धतीचा आज चेंडू होता. फलंदाजी आणि नक्कीच चेंडूला खेळून काढलाय आणि एक धाव सुद्धा नक्कीच सहजरित्या मिळवले. धाव संख्या धावपलकर लागले ती म्हणजे 15. यावेळेस मात्र पाहूयात नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज संकेत मात्र आता स्ट्राईक वर येतोय. संकेत काय करणार? मोठा फटका खेचणार का? गंगावणे सर यायचं आपण. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचं नाणेफेक होणार आहे. अतिशय सुरेख खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे या प्रारंभ या गोलंदाजाचा. 2 चेंडू अतिशय सुरेख फेकलेत. 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाजांना जखडून ठेवलाय. हा तेच तरार गोलंदाजी पाहू शकता आपण. चेंडू मात्र गोलीगत निघतोय. तीन चेंडूचा मारा झाला आतापर्यंत आणि धाव संख्या. हॅलो, टॉच विन झालेले आहेत ते श्रीवर्धन संघ आणि श्रीवर्धन संघाने आपली 2 मिनिटं थांबा. या शासकीय चषक 2024च्या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आपलं मत 2 मिनिटात व्यक्त करायचं आहे. ग्राउंड खूप सुंदर आहे आणि नियोजन सुद्धा खूप सुंदर आहे आणि अशा स्पर्धा दरवर्षी ठेवाव्यात हीच आमची विनंती राहील. धन्यवाद सर. पर्व पहिला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपल्याला चांगलं असं योगदान भेटलं आहे. त्याचप्रमाणे मी श्रीवर्धनच्या संघाला विनंती करेल की या शासकीय चषक 2024 बद्दल आपण काय बोलाल? प्रथमतः मी महावितरण शाखा निजामपूरचं मी मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं मॅचसाठी. आणि तसं बघायला तर नियोजन खूप चांगलं आहे आणि खूप चांगले प्लेयर मला वाटतं खेळतात. अलिबागमधले असतील, माणगावचे असतील, मुरुडचे पण पराग फोत पण दिसत आहेत. खूप सगळे चांगले प्लेयर आहेत आणि खूप चांगल्या मॅच होतील असं मला वाटतंय आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद सर.
धावसंख्या धावफल करू लागले ते म्हणजे 18. श्रीवर्धन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पोलीस संघाचे नक्कीच यांना सुवर्ण त्यांना सलामीसाठी आपल्या फलंदाजीसाठी नक्कीच आमंत्रित केलंय. या चेंडूवर मात्र एकच धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 19. षटक क्रमांक दुसरा देखील इथं समाप्त होतोय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक चांगले षटक फेकले ते म्हणजे प्रारंभ या गोलंदाजाने. कंजूस मारा. पाहूयात तिसरं षटक कोण घेऊन येतोय. तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो म्हणजे आकाश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येईल. धावसंख्या धावफलकावर लागले ते म्हणजे 19. अजूनही साईनाथ आणि संकेत हे दोन्ही फलंदाज मैदानावर अजूनही आहेत, परंतु एक मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले, मात्र दुसऱ्या षटकामध्ये हे फटके कुठेतरी थांबवलेत. आणि हा चेंडू तेच तर्रार निर्धाव येतोय. धावसंख्या 19. चेंडू झालेत मात्र येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. आणि या चेंडूवर झेल क्षेत्ररक्षका नक्कीच लावला होता. नवीन फलंदाज पाहूयात. फलंदाजाचं नाव आम्हाला सांगायचंय. दीपक. आत्ताचा आलेला जो फलंदाज आहे तो गोल्ड मेडलिस्ट आहेत. महावितरणच्या टीम मधून खेळतात ते आणि 100 आणि 200 रनिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. चेंडूला पाठवला स्ट्रेट ड्राइव्ह पाहिजे तेच तर्रार आणि चेंडू मात्र नक्कीच अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे दिला होता, परंतु बघायचं खेळाडूला लागलेला आहे का नाही. बॉलने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याचाच परिणाम चेंडू मात्र सीमा पार चौकार. चेंडू झालेत मात्र 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. या 4 धावाने वाढते धावसंख्या 23. पाहूया दीपक यांनी पहिल्या चेंडूवर त्यांनी त्यांचे हावभाव सांगितलेले आहेत आणि हा शॉट चेंडूवर पुल केलाय. सक्सेसफुल षटकार. नाही आहे, लगेचच सामना पुढे सरकवायचा. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावपळकावर लागले ते म्हणजे 29. येणारे 2 चेंडू बाकी. आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये झेल नक्कीच पकडलाय फलंदाज दीपक. बॅक टू द पवेलियन.
घ्यायचा आहे. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू. धावसंख्या धावपलकर 29. विशाल नवीन फलंदाज येतोय. विशाल शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या चेंडूवर पाहूयात का मोठा फटका येणार का. आणि हा चेंडूला पाठवलाय ऑन साइडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न मात्र 2 धावा पूर्णपणे कंप्लीट. आणि नक्कीच इथे रनआउटची विकेट सुद्धा मिळते. 2+ विकेट. घ्यायचं आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपण सहकार्य करायचं आहे. चला पेन महावितरण आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. तसेच अलिबाग महावितरण आपण आपली सलामीची तोडी लगेचच मैदानाकडे पाठवायची आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. हॅलो 2 सलामीचे बॅट्समन पाठवायचे आहेत. अलिबाग महावितरणाला विनंती असेल, आतापर्यंत आपण सहकार्य केलेलं आहे मित्रांनो, आता थोडं सहकार्य करा. त्याचप्रमाणे पेनला सुद्धा सहकार्याची अपेक्षा करतो. पेन संघाला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मोरिया 11 पेन. खरोखर चांगलं असं आयोजन आपल्याला म्हणता येईल. आत्तापर्यंत जेवढे कप्तान्सनी आपल्याला चांगली चांगलं असं प्रतिक्रिया दिली की खरोखर चांगलं असं आयोजन केलेलं आहे. यासाठी खरोखरच माझ्या सहकार्याने खूप मेहनत घेतली आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. विनंती असेल पंच आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजे अलिबाग महावितरण या संघाला. सलामीसाठी आलेला प्रारंभ आणि अक्षय सलामीवीर आणि तसेच गोलंदाजी मार्कवर पाहूया कोण येतोय. प्रारंभ स्ट्राईक एंडला असेल प्रारंभ. नॉन स्ट्राईक एंडला असेल अक्षय. तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॉलर नेम सांगायचं आहे. पेन महावितरण रणवीर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येणार रणवीर. पाहूयात प्रारंभ स्ट्राईकला असेल. दुसरं षटक अतिशय सुरेख असं फेकलं होतं याचा प्रारंभ या खेळाडूने. पाहूयात फलंदाजी कशा पद्धतीने असणार.
रणवीर यांचा पहिला चेंडू प्रारंभ यांच्यासाठी 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता पंचांच्या डाव्या एष्टीकडून पहिला चेंडू कॉटन बोल्ड बॅक टू द पवेलियन प्रारंभ आउट बादची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीवर उद्ध्वस्त झाला आणि फलंदाज प्रारंभ यांना नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज रणवीर याने पाहूया आता नवीन फलंदाज आलाय हेमंत याला नक्कीच सामना हा बनवावा लागेल सामना खेचून काढावा लागेल सलामीसाठी आलेला फलंदाजाला नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय दुसरा चेंडू सन्मान दिलाय सुरेखा फटक्यावर आलाय एक धाव संघाचं खातं ओपन झालंय एका या धावेने चेंडू झाले 2 धाव संख्या 1 गडी बाद 1 धाव अक्षय याला हा चेंडू काय समजलेला नाही परंतु चेंडू मात्र वाईट जातोय पंच मात्र नाराज होत आहेत अतिरिक्त चेंडू मात्र बाहेर फेकलाय आणि वाढती धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा आणि चेंडूला पाठवलाय ऑन साइडला 1 बाउन्स चौकार डीजीला देऊया संधी ची वाढती धावसंख्या 6 चालू असलेला सामना पेन महावितरण वर्सेस अलिबाग महावितरण या 2 संघांमध्ये लढत आपण पाहतोय फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे अलिबाग महावितरण पाहूया तर पुन्हा एकदा रणवीर याचा षटकातील 4था चेंडू पंचांच्या उजव्या एष्टीकडून आणि ह्या वेळेस काय झालंय फलंदाज बॅट मात्र इथं नक्कीच फलंदाजाची हातातून निसटली आहे यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय आकाश चेंडू झाले तर आतापर्यंत 4 आणि धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजे 6 येणाऱ्या या 2 चेंडूंमध्ये एखादा चौकार किंवा 2-2 धावांच्या सरासरीने नक्कीच धावा आल्या तर या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल पाहूयात 2 विकेट सुद्धा इथे गमावल्यात अलिबाग महावितरण संघाने पुढील चेंडू रणवीर याचा बॅटची कडा चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेकडे आणि चेंडूला नक्कीच अडवलाय किती धावा येणार आणि एकूण धावसंख्या आल्या त्या 3
3 धावाने वाढती धावसंख्या 9. चेंडू झालेत 5. पाहूया सलामीसाठी आता वन डाऊन साठी आलेला हेमंत. पाहूया काय करणार या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 9. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक लावलाय आणि 2 धावा पूर्ण. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 11. आरोग्य विभाग अलिबाग यांना सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सन्मानित करण्यात येतोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ केलात. पाणी द्यायचं आहे, पाण्याची व्यवस्था करायची आयोजकांना विनंती असेल. धावसंख्या धावफलकावर लागले ती म्हणजे 11. अजून 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. कडापे गावचे पोलीस पाटील इथे मॅच बघण्यासाठी आलेले, तरी त्यांना आम्ही स्टेजवर आमंत्रित करत आहोत. कडापे गावचे पोलीस पाटील यांचा सत्कार सन्माननीय नागरगोजे साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यांना चला सामना पुढे सरकवायचा आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता अलिबाग महावितरण संघाला. पाहूया आपण जर फलंदाजी मार्कर पाहिला तर स्ट्राईकला असेल आकाश, नॉन स्ट्राईकला असेल हेमंत, बॉलर नेम साईनाथ. 12 चेंडू आणि तसेच जित्ताचे पोलीस पाटील आले आहेत साखळे साहेब, यांचा सूर्यवंशी साहेबांना मी याच्यावरती सत्कार करण्यास सांगेल. तसेच मानगाव पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी कळंबेकर साहेब यांची सुद्धा इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण इकडे यायचं आहे. सतीशजी कळंबेकर साहेब आपण सुद्धा यायचं इकडे. चला पंच सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. पाहूयात साईनाथ बॉलिंग मार्गवर सज्ज आहेत. स्ट्राईकला असेल त्यांचा आकाश. सत्कार करण्यासाठी मी तुंतुणे साहेब यांना विनंती करेल की आपण इकडे यायचं आहे. आणि या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. तुंतुणे साहेब आपल्या शुभ हस्ते मानगाव पोलीस पाटील अध्यक्ष यांचा यांना आपण सन्मानित करायचं आहे. तुंतुणे साहेब फलंदाज आकाश बॅक टू दे पवल्यान. मॅच मात्र इथं मात्र नक्कीच फसली आहे की काय. फलंदाज बॅक टू बॅक विकेट गमावत आहेत. न्यू बॅटर नेम शशिकांत. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. पाहूयात अलिबाग महावितरण या संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख सजवलंय.
पाहूयात गोलंदाज साईनाथ. जर हॅट्रिक घेतली तर शुभम माडिक यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. निजामपूर महावितरण शाखेचे तांत्रिक यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. आणि हवेमध्ये चेंडू मात्र वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 ने वाढ होते. धावसंख्या 12. अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 20 धावा. एक मोठा फटका यावा लागेल. आणि फुल टॉस चेंडू होता परंतु ब्लॉक हॉल मध्ये ठेवला होता. धावसंख्येचा 1 ने भर. धावसंख्या 13. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच सूरज यांना मोठा फटका हाणावा लागेल. पाहूयात शेवटचा चेंडू आणि शॉर्ट पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजले नाही आहे. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त. धावसंख्या आले ते म्हणजे 13. चला सामना पुढे स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी. चला सामना पुढे लगेच सरकवायचा आहे. श्रीवर्धन यांना विनंती असेल आपण लगेच हा सामना संपताच क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचा आणि पोलीस 11 आपण सुद्धा आपली सलामीची थोडी तयारी ठेवायची आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. बॉलर नेम सांगायचं आहे. संकेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. पाहूयात यावेळेस मात्र फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सूरज आणि हेमंत. आता मात्र स्ट्राईकला असेल तो हेमंत, नॉन स्ट्राईकला सूरज. हेमंतला काहीतरी कामगिरी करावी लागेल. या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका नक्कीच हाणावा लागेल. पाहूया 7 चेंडू 19 धावा. चेंडू मात्र हवेमध्ये झेल मात्र होऊ शकत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजे 15. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. पंच मात्र सांगतात हा चेंडू येतोय वाईट. अतिरिक्त बाहेर फेकलाय. या एका धावाने वाढती धावसंख्या येते ती म्हणजे 16. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 16 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला सामना विजय करून देईल. पाहूयात हेमंत. चला सामना पुढे सरकवा. सामना चालू करायचा पुन्हा एकदा. 5 चेंडू आणि 16 धावा. हाय व्होल्टेजचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू चला 1 बाउन्स चौकार. वाढती धावसंख्या. शकता. आता मात्र 2 मोठे हिट पाहिजेत. पाहूया आता फलंदाज हेमंत
4 चेंडू 12 धावा. फुल टॉस पाहूयात. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेसाठी गचाल थ्रो. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 22. आता मात्र 10 धावांची आवश्यकता. येणारे 3 चेंडू आणि 10 धावा. फुल टॉस चेंडू होता. टायमिंग परफेक्ट असता तर चेंडू नक्कीच सीमा पार असता. यावेळेस पाहूया 3 चेंडू आणि 10 धावा. हाय व्होल्टेजचा सामना. आणि हा चेंडू येतोय डॉट. 2 चेंडू 10 धावा. नक्कीच बॅटला जर नक्कीच बॉलला जर नक्कीच टपली मारली असती तर हा चेंडू देखील 4 धावेकडे नक्कीच आला असता. फलंदाजाने केले चुकी. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून एक चौकार मारण्याची संधी नक्कीच होती परंतु कुठेतरी चुकी झाली. 2 चेंडू आणि 10 धावा. फलंदाज हेमंत. पाहूया आणि हा चेंडू देखील डॉट. आता मात्र 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पूर्णपणे हा सामना पेन महावितरण संघाकडे झुकताना. थोडीशी चुकी केली ती म्हणजे फलंदाज हेमंत याने बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. आणि तिसरा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा सामना विजयी झालाय. पेन महावितरण या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाचे खूप खूप कौतुक. चला श्रीवर्धन संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय आणि विनंती असेल पोलीस 11